उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी पर उपकारी नेने पर निंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी विठ्ठल तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्रिष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगारो प्रथमनमः Ganda Grupa
दुसरे चरण श्री संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभला पवन झालो चराचरी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला जो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा ओम नमो एकनाथा चरणी ठेविला माथा तुम्हीच सद्गुरु शिवाजी तत्वता मजा नाथा अनुग्रहिले प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता नमन दंडवत दुजी नमो सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिथ्या चरण ओजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू रंगभूमिका आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे आसती लोका टाळ मरदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला मायबाप परमार्थ प्रेमी बंधू आणि भगिनींनो आजची कीर्तन सेवा किम कारणम कुठल्या कारणास्तव काही येडं लागलं म्हणून कारणाशिवाय कार्य नाही कार्य कीर्तनाचं कारण असं जगन्नाथराव आणि त्यांची लक्ष्मी मीनाताई गोल्डे यांना नातू झाला भारत गोल्डे आणि शीतल यांना पुत्र रत्न प्राप्त झालेलं आहे आणि आयोजक आहेत अमोल गोल्डे प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा ग्रस्त आश्रमामध्ये राहणाऱ्या ग्रस्तींनी कसं चालावं असं चालल्यानंतर भगवत तत्वाची प्राप्ती प्राप्त होते जीवन सुखकर सुलभ जात कसं चालावं याचं सविस्तर वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे विठ्ठल जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ आहेत शास्त्रामध्ये चार पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्म शब्दाचे दोन अर्थ आहेत एक बाह्य आणि एक आंतरिक बाह्य धर्म आपण वैदिक हिंदू सनातन धर्माचे आपला धर्म कोणता वैदिक हिंदू सनातन धर्म आपल्या धर्माचं नाव आहे आणि दुसरा आंतरीचा धर्म आहे मी कोण आहे याची ओळख करून घेणं आणि त्याच्यावरती अधिष्ठित राहणं हा खरा आंतरीचा धर्म आहे बाहेरचा धर्म स्वीकारावा लागतो
हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन आदी आदी. बाप्तिस्मा झाला की ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मुंज झाली म्हणजे हिंदू वैदिक सनातन धर्माचा स्वीकार केला. सुनता केली म्हणजे इस्लाम धर्म. दीक्षा घेतली की बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जन्मताच कुणीही कुठल्या धर्माचं नाही. धर्म स्वीकारावा लागतो. त्या न्यायानुसार आपण सर्व हिंदू वैदिक सनातन धर्माचे पाईक आहेत. आंतरीचा धर्म सद्गुरूकडून मिळतो आणि त्या धर्मावरती अधिष्ठित राहणं हा आंतरीचा धर्म आहे आणि तो सत्य धर्म आहे. हा व्यवहारासाठी, मी कुठला कोण, माझं नाव काही व्यवहारासाठी, पण मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा धर्म. अर्थ धनार्जन. संतांनी, शास्त्रांनी, वेदांनी धन अर्जित करण्याला विरोध केलेला नाही. पुरुषार्थ आहे. धन घरामध्ये घेऊन येणं हा मोठा पुरुषार्थ आहे. तिसरा पुरुषार्थ काम. ग्रस्ताश्रमामध्ये संतती झाली पाहिजे. त्यावेळेस चौथा पुरुषार्थ पूर्ण आहे. तिसरा पुरुषार्थ आणि चौथा पुरुषार्थ मोक्ष. देवाची द्वारी हे चारही पुरुषार्थ ग्रस्ताश्रमाने साध्य केले पाहिजेत. त्यावेळेस त्याला ग्रस्ती म्हणायचं. जर नाही साध्य केले तर जनावरांमध्ये त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. विठ्ठल धर्म काय सांगतो? आंतरीचा धर्म काय सांगतो? अहंकार धरी सोहंपण ते चित्ती प्रगटे चैतन्य घेऊन मनोही होऊन मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. आंतरीचा धर्म आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाय आहेशी बुद्धीस पुरे हरणशी ते वस्तू गाणे. ज्ञानोबराय सांगते. अर्थ कळाला तर धन्यवाद. हा आंतरीचा धर्म. आणि हा जो धर्म आहे बाहेरचा, हा व्यवहारासाठी धर्म आहे. 5000 वर्षापूर्वी फक्त एकच धर्म होता. त्या धर्माचं नाव हिंदू वैदिक सनातन धर्म. प्रत्येक धर्माचा जन्म आहे. हिंदू वैदिक सनातन धर्माचा जन्म नाही. बघा तुम्ही पंचांग घेतलं विचार असतं इसवी सन, परंतु हिंदू वैदिक सनातन धर्म जो आहे त्याचं इसवी सन नाही. महत्वाचा मुद्दा आहे. बाकी सर्व धर्म 2000 वर्षाच्या आतले. हा सनातन धर्म आहे. ह्या धर्मामध्ये आपल्याला हा नरदेव मिळाला आणि कशासाठी मिळाला याचा आपण कधीही विचार करत नाही. कधीच विचार करत नाही. बुद्धी कशासाठी मिळाली? विचार करण्यासाठी मिळाली. पहा अनुग्रह झाला, नाम मिळालं का येड होत नाही, शहाणा होत आहे, हुशार होत, ज्ञान प्राप्त होत आहे. म्हणते येड लागत. येड बिड लागत नाही. ते शहाणा होत आणि बाकीच्याला बेजार करतं येड्याला. म्हणून त्याला वाटतं हे येड झालं. सगळ्या येड्याचा बाजार आहे परमार्थामध्ये. ज्याला अनुग्रह झाला त्यालाच परमार्थ कळतो. बाकी कुणाला कळत नाही. कीर्तन बी कळत नाही, धर्म कळत नाही, अर्थार्जन कळत नाही, मोक्ष काय याचा पत्ता नाही. मग मानव देहाला आल्यानंतर हे 4 पुरुषार्थग्रस्त आश्रमांचे पूर्ण झाले पाहिजे. धर्म सांगतो ब्रह्मचारी, संन्यासी आणि वानप्रस्थ या तिन्ही आश्रमांचा सांभाळ ग्रस्त आश्रमावरती सोपवलेला. का? ते कामाचं सेवन करतात म्हणून तिनाचा सांभाळ त्यांना करायचा आहे आणि ते सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे धन असणं आवश्यक आहे. वैप्र विष्णू वैप्रव मुनींचा करावा सन्मान. करावा आपण घेऊ नये. वैष्णव मुनी विप्राचा सन्मान करावा आपण घेऊ नये. वैष्णवांचा सन्मान केला पाहिजे, साधूचा सन्मान केला पाहिजे.
त्यांच्याकडून आपण सन्मान सेवा घेऊ नये. सावध होऊन राहा. ऐका, साधू संन्यासाकडून सेवा करून घ्यायची नाही, त्यांच्याकडून सन्मान स्वीकारायचा नाही. तो साधू संन्यासी असला पाहिजे. भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा, तेथे उपदेशाचा काय पंथ. कुत्र बी भगवा असतं, कुत्र्याचा कलर बी भगवा आहे, म्हणून ते काही साधू नाही, ते काही संत नाही. भगवे तरी श्वान सहज वेश, सहजच भगवे ते, हे तरी रंगविलेलं आहे. जो साधू आहे, सत्य साधू आहे, त्याची सेवा घेऊ नये, त्याच्याकडून सन्मान स्वीकारू नये, हा धर्म सांगतो. संतापाशी असावे बहुमर्यादा, फलकटाचा धंदा ऊर फोडी. मर्यादा जर ओलांडली तर काय होतं हे शब्दात सांगता येत नाही. तुकोबाऱ्या सांगतात, मी नाही सांगत. धर्म सांगतोय, आणि धर्मानुसार दुसरं पुरुषार्थ धन आहे. धन, धनार्जन. बघा, शास्त्राने धन कमावल्याला विरोध केला नाही. धन गोळा करायचे, भंगार गोळा करा, शास्त्राने विरोध केला नाही. भंगार गोळा करून धन गोळा करा, विरोध केला नाही. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ धनार्जन करण्याचे 3 प्रकार आहेत. उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम शेती आहे, शेती उत्तम आहे, आणि त्याच्यातून जे धनार्जन होतं त्या धनाला उत्तम धन म्हटलेलं आहे. व्यापारातून जे धन मिळतं त्याला मध्यम म्हटलेलं आहे, आणि कनिष्ठ नोकरी करून जे मिळवल्या जातं त्याला कनिष्ठ धन म्हटलेलं. असं 3 प्रकारचं धन आहे. चौथं मला काही माहित नाही, माझा काय त्याचा अभ्यास नाही, पण चौथं बी आहे म्हणतात. बाटल्या एकूण कमीलेलं. कशाच्या बाटल्या? दुसऱ्याचा संसार मोडून जे धन कमावल्या जातं त्या धनाला क्रूर धन म्हटलेलं आहे. त्या धनाचं नावच क्रूर. नोट लक्ष्मी कधीही क्रूर नाही, तिचा तुम्ही कसा वापर केला त्याच्यावरती अवलंबून आहे. लक्ष्मी धन वाईट नाही, तुम्ही तिचा वापर कसा केला. शरीर वाईट नाही, याचा तुम्ही वापर कसा करायला लागले, वापरावरती अवलंबून आहे. धन कमावण्याला पुन्हा एकदा सांगतो, शास्त्राने विरोध केला नाही. 4 प्रकाराने धन येतं, उत्तम, मध्यम, कनिष्ठ, आणि चौथं जी अनिती. अनिती म्हणजे अधर्म. शास्त्रात त्याला क्रूर पद्धतीनं कमावलेलं धन ते कुणालाही सुख देत नाही, त्यालाही नाही आणि दुसऱ्यालाही नाही. असं 4 प्रकारचं धन आहे. बघा, आता धन जोडायचंय, धन जोडायला संतांनी विरोध केला नाही. हे आणखी 10 वेळेस म्हणणार आहे. संतांनी, शास्त्रांनी, साधूनं धन जोडायला, कमवायला विरोध केलेला नाही.
व्यवहारे, उत्तम व्यवहाराने धन जोडायचे, धनार्जन करायचे. दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त होऊन आपण धन कमावणं हे उत्तम धनामध्ये मोडत नाही. शेवटी याचाही संसाराचा विध्वंस होतो. कशामुळं? दारूमुळं. दारू, मदिरा, यांचा लय कारभार मोठा असतो दारू पिणाराचा. एकदा 4-5-6 जण बसले आणि म्हणले हे भजनी मंडळातलं कोणी चाललंय किती वाजित नाही देतो म्हणले. गेलो की मसन वाट्यात म्हणले आपल्यातलं कोणी गेलं का आपण वाजित नाही म्हणल्या. त्याची बराबरी करायची म्हणजे बराबरी करायची. योग असा आला त्याच्यातलं एक जण गेलो. गेल्यावर मग म्हणजे चला टाळ मृदंग आणा. गेले मग भजनी मंडळाकडे. येणे मागितलं म्हणजे टाळ मृदंग त्यांनी पटकीन काढून द्याला. दुसरे गेल्यावर हे काढून देत नाहीत. पण हे गेले म्हणजे काय पाहिजे तर न्यासावा तुम्हाला, आमचं ना नाहीच. एक जण मृदंग अडकला, टाळ घेतले, गेले. ज्याचं मेलं होतं म्हणजे फुरं हालं रांगोळ्या काढ्या त्यांनी. 4 काढ्याचं काय म्हणते त्याला, 2 लंब्या काठ्या आडवं काय म्हणते त्याला, माळ. बरोबर, बराच अभ्यास आहे. खांद्यावर घेतलं, बराबर चौकात आले. तिथं हॉटेल होतं भजी लगेच. अरे म्हणले आपल्याला भुका लागल्या, तसं बसून वाटत तसं कसं काय जायचं. 3 भिताडी उभं केलं होतं. मध्ये गेले, भजे जिलेबी खाल्ले, भरपूर पोट बाहेर आले. अरे म्हणले बिल, म्हणले मालक बाहेर उभा आहे म्हणले, त्याच्याकडून घ्यायचं. विठ्ठल यांची बुद्धी अशी चालली ती म्हणल्यावर कीर्तनातलं काय सांगावं त्याला सांगा तुम्ही. कीर्तनातलं काय सांगा. उत्तम पद्धतीनं धनार्जन करायचे. उत्तम पद्धत कुठली? कुणालाही विचारायची गरज नाही. प्रत्येकाचं मन साक्षी हे उत्तम पद्धतीचं धन आहे किंवा नाही. विठ्ठल तुका म्हणे मन करा साक्षी. मनाला साक्षीदार करायचे. ते साक्ष बरोबर देत. त्याच्यासारखा पक्का साक्षीदार या विश्वामध्ये दुसरा कोणताही नाही. ती खोटे साक्ष देतच नाही आणि त्याच्या साक्षीमुळं आपल्याला नरकवास. बघा आता साक्ष कोणाची? मनाजीराव पाटलाची. आणि त्याची साक्ष सत्य. ते साक्ष सत्य दिल्याशिवाय राहतच नाही. आणि मग मनाच्या साक्षीनं उत्तम धन कोणतंय? बरोबर मनाची साक्ष देते हे उत्तम धन आहे. संपला प्रश्न. एका वाक्यात उत्तर. अशा पद्धतीनं उत्तम धन कमवायचंय आणि मग त्या धनानं घर बांधायला विरोध केला नाही. सुंदर पद्धतीनं मुलामुलींचे लग्न करा, दान धर्म करा, गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करून संतती निर्माण करा. पुरुषार्थ आहे हा. 3 पुरुषार्थ सांगितले. 4था मोक्ष. परंतु 4थ्याकडं 3ऱ्याकडे जाण्या अगोदर धनाचा विषय चाललेला आहे आपला. धनाचं व्यसन दारूपेक्षा वाईट आहे. दारूवाले खुश झाले बाबा आता. म्हणजे ज्याला धनाचं व्यसन आहे का तो दारू पिणाऱ्यापेक्षा वाईट आहे. धनाचं व्यसन असणार. कारण 5 वाजता दारू पिणारा प्याला, जास्तीत जास्त 9 वाजता त्याची उतरती, नाही तर सकाळी उतरती. नाहीच उतरली तर त्याच्या पुढचा असतो उतारा काहीतरी बऱ्याच भानगडीत वाटतं. विठ्ठल थोडक्यात सांगायचं, दारूची नशा जी आहे ती सकाळी संपून जाते. 8 तास काही राहत नाही. परंतु धनाची नशा यावत जन्म प्राण जाते वेळेस सुद्धा वासना धनासाठी देती प्राण. धनासाठी देती प्राण. धनासाठी देती प्राण.
धन आईजवळ कुलपाच्या पेटीच्या कुलपाची किल्ली असते. कोणाजवळ असते? मालकाजवळ नाही तर मालकीनीजवळ. घरात किती माणसं असते? 4, 5, 6, 7 याच्यापेक्षा माणसं असतात का? यांच्यावर विश्वास आहे का? जर विश्वास असता तर कुलूप लावला असता का? धनाचा परिणाम आहे बघा, लक्ष करा थोडस, डोक्यात घुसत नाही आपल्या. पेटीत पैसे असतात, हे माहीत कोणाला असते? घरात जेवढे तेवढ्याला. दुसऱ्याला माहीत असतात का? दुसऱ्याला कोणालाही माहीत नसतं. त्याला कुलूप आहे का नाही? मग हे जवळचे आहेत का धन जवळचं आहे? कसा कारभार आहे बघा आपण आपला. आता आपला कारभार बघा कसा आहे तर. धनावर विश्वास आहे का जे घरातले त्यांच्यावर विश्वास आहे? धनावर, म्हणून कुलपाच्या आत ठेवलंय. नाथ बाबांनी भागवतामध्ये धनाचे 16 अनर्थ सांगितलेले. धन किती वाईट आहे, वाईट किती अगोदर बघू आणि मग चांगलं कसं आहे ते बघू. किती वाईट आहे. धनासाठी वडिलाचा प्राण घेतलेला आहे. मान हलेली यांना अनुभव दिसतो. धनासाठी मुलगा वडिलाचं गचुर धरतो रस्त्याला. धनासाठी मुलगा आईला मारून टाकतो. आई धनासाठी मुलाला मारती. त्यांनी धन नाही दिलं तर रस्त्याला येऊन त्याच्या नावाने ओरडती. ज्याजवळ धन आहे त्याला रट्टे खावा लागते. धन जात रट्टे खात. ज्याजवळ धन नाही त्याला काय भीती आहे का? मग धन कसं सांभाळायचं सांगतो तुम्हाला. सांभाळण्याची पद्धत आहे. एक जण श्रीमंत व्यक्ती होते, धनवान. वडील आजारी पडले आणि त्याला दिल्लीला ऍडमिट केलं. यम्स नावाचं मोठं हॉस्पिटल आहे. धनवान माणूस. 2-10-5 कोटी लागले तर काय हरकत नाही म्हणे. एक भाऊ तिकडे गेला. हे म्हणणे पैसे घेऊन येतो, तुझा पुढे अगोदर ऍडमिट कर. हे निघाला. पिशवी घेतली वायरीची. शेतकरी माणूस बंड टाकल्यामध्ये निघाला. रेल्वे स्टेशनला गेला आणि एक जणांनी बघितलं हे गिऱ्हाईक आपलं आहे म्हणे. कोणी म्हणे आता हे तर आपलेच पैसे. त्याच्या बरोबर निघाला. त्याने तिकीट काढलं त्याच्या मागच. तिथलं येणे तिकीट काढलं. रेल्वेत बसले दोघांनी. ते समोरून जेव इकडून पिशवी जवळ येऊन बसायचं. काही वस्तू लागली की तिच्यातलं बंडल काढायचा आणि त्या चोरा देखत एक नोट काढून जी वस्तू घेतली त्याला द्यायचा आणि बंडल ठेवून द्यायचं. ते चोर म्हणायचा आता हे जागा आपण झोपी जाऊ. तो झोपला. याच्यातले पैसे ते चोराच्या पिशवीत टाकून द्यायचा आणि खुशाल झोपायचा. याला झोप लागली की चोर उठला की याचे सगळे खिशा तपासायचा, पिशव्या तपासायचा. याला काय पैसे सापडले नाही हो. दिल्ली जवळ आले. रेल्वे स्टेशनला उतरलं. उतरल्यावर ते म्हणला काही म्हण पण ही जी तुपली कला आहे पैसे सांभाळायची एवढी दी त्याला मला त्याची 1 लाख रुपये किंमत आहे. तुला शिकवतो म्हणे. विठ्ठल धन सांभाळायचं असेल तर चोराच्या हातात धन देऊन टाकायचं. त्याला खर्चिता येत नाही 1 रुपया सुद्धा. आपल्याजवळ ठुलं की ते त्याला हिशोब विचारता येईल ना त्याला. आपल्याजवळ ठुलं किती गेलं. विठ्ठल धन सांभाळण्याची पद्धत ही म्हणजे मला हे नाही म्हणायची की घरात चोर आहेत म्हणून. जर नसते तर कुलूप पाहून लावला. मग चोरी म्हणूनच कुलूप लावला ना. नाही नाही आमच्या घरात कुणीच चोर नाही मग कुलूप लावलं का म्हणून चोर नाही. चोर आहे म्हणून कुलूप लावलं. नाही सरळ सरळ आणि त्याला जास्त काही डोकं लावायची गरज नाही. म्हणजे धनासाठी माणूस कुणावरतीही विश्वास ठेवत नाही. अविश्वास धन निर्माण करत. हे अनर्थ आहे. जिथं विश्वासच नाही ते घर सुखी राहण्याचा प्रश्नच नाही. धनाचा अनर्थ आहे.
धन गोळा करते वेळेस, धन रक्षित करते वेळेस माणूस नीती सोडतो. ज्याने नीती सोडली त्याला जे कर्म घडलं त्या कर्माचं फळ त्याला निश्चितच भोगावं लागतं. ग्रस्त धर्मीयासाठी तुकोबरायांची सूचना आहे. धन गोळा करण्याला अडचण नाही, उत्तम पद्धतीनं धन गोळा करायचंय, परंतु धन वाईट किती हे सांगितलंय. कुणाच्या आत्या गेली, कुणाचा मामा गेला, कुणाचा चुलता गेला, त्याचं जे धन आलं ते सर्वात वाईट धन आहे. ती व्यक्ती कधीही सुखी राहत नाही, कारण त्याचा आत्मा तळतळून ते धन आलेलं असतं. आणि इथं उभं राहून ज्याने गोळा केलं ते सगळ्यात वाईट धन आहे. विठ्ठल हे तरी पुन्हा कुठं जाऊन त्यांचं कर्म जळण, पण याला कल्पिन राहील. बघा, इथं उभं राहून जे धन गोळा करतो त्याला कल्पीचा नरक तुकोबाराने सांगितलेला आहे, मी सांगत नाही. घेती देती, जे देते ते बी नरकाला आणि जे घेते ते बी नरकाला, याच्यात सगळे बसत नाहीत. विठ्ठल धनाचे अनर्थ बघा, धनाचा अनर्थ. दक्षिणा वेगळा विषय आणि पाकिट घेणं. सांगा महाराज तुमचं पाकिट किती? म्हणलं मी पाकिट मार्या नाही. पाकिट कशाचं असतं? बँडवाल्याला आहे की नाही सुपारी? सुपारी कोणाला? इमानदारीने सांगा. पैशाचा विषय चालला आपला. कीर्तनकार घेतो त्याचा तर विषय आहेच. सुपारी कशाची असती? तुम्हाला सुपारी ठरवली की नाही? इमानदारीने सांगायचं. नाही घेणारच नस. बिना सुपारीचं कसं काय? ठरवली नाही गावात सोडून द्या. भाज्यावाल्याला सुपारी शाबास. भाज्या बिना सुपारीचं आहे का? मंगल कार्यालयाची सुपारी आहे का नाही? किती सुपारी घेतो त्याचा काटा काढायचा. कशाची सुपारी? बरोबर आहे का नाही? कीर्तनाची सुपारी म्हणल्यावर कीर्तनकार कोण झाला तुम्ही विचार करा थोडासा. देणारा नरकाला घेणारा नरकाला कुठं ऐकतो को भरायचं? धनाचा हे उपयोग आहे का? सर्वामुखी द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. धन कसं कमवायचं हा विचार चालला आता. कसं खर्च करायचा हा विचार मांडू आपण. थोडक्यात सांगितलं, खूप मोठा विषय. सर्वामुखी द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. सर्वाला अन्न द्यायचं. मुंगीला द्या, किड्याला द्या, कुणी दरवाज्यात पिऊन आलं तरी त्याला अन्न द्या. त्याचा तिरस्कार करू नका. परंतु एक पैसा देते वेळेस 1,00,000 वेळेस विचार करायचा, हे देण्यासाठी पात्र आहे किंवा नाही. अपात्राच्या ठिकाणी जर धन टाकलं तर आपला विनाश होतो. धन सावधतेनं सांभाळायचं, सावध होऊन वापरायचे. आता वेच म्हणजे कसं खर्च करायचे? उदास विचारे वेच करी. कसं कसं खर्चायचे बघा. आता धन आपल्याकडे आलं त्याचा खर्च कसा करायचा? कन्यादान शब्द काय वापरला? कन्या काय करायची? दान द्यायची. कोणाला? जो सांभाळतो त्याला व्यवस्थित. का खाटकाला द्यायची? कसायला द्यायची? कोणाला द्यायची? मग धन द्यायचे कोणाला? कन्या धन आहे आपल्या जवळचं. पैसा धन आहे. मग धन द्यायचे कोणाला? खाटकाला. कन्या कोणाला द्यायची? सांभाळणाराला. लक्ष्मी सांभाळणाराला. कन्या म्हणजे लक्ष्मी, स्त्री म्हणजे लक्ष्मी. जो सांभाळ करतो त्या ठिकाणी ती थांबते, नसता ती तिथं थांबत नाही. धनाचा विषय चालला आपला. कसं कसं खर्च करायचं? कन्यादानासाठी खर्च करायचे, घरासाठी खर्च करायचे, शिक्षणासाठी खर्च करायचे, एक दानासाठी खर्च करायचे. म्हणजे धनाचे 2च उपयोग आहेत. धनाचे उपयोग कोणते? 2. भोगासाठी आणि दानासाठी. पुन्हा पैशाचं तिसरं काही काम नाही.
शरीराला जे जे लागतं, याला सुरक्षित ठेवण्यासाठी जे लागतं त्याच्यासाठी एक धन आणि दुसरं दान. पुन्हा पैशाचं तिसरं प्रयोजन नाही. कोणी सांगावं याच्यासाठी पैसे लागतात. पुन्हा जर हे नाही केलं तर त्याची माती होती ना. टोपी कशासाठी आणली? डोक्यावर घालायसाठी आणले ना, डोकं झाकायसाठी. बरोबर आहे की नाही? दररोज इस्त्री करायची, हातात धरायची, तिला धक्का लागू द्यायचा. यासाठी कधी वापरण्यासाठी. तसं धन, दान आणि शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी. काही माणसाचा कारभारच आला की एवढ्या डाळीत 25 माणसं जेवत दरवर्षी 4 एकर घेतून तसंच मरून जातं. त्यासाठी धन आहे कधी? हे ग्रस्त आश्रम हे सांगितलं का शरीराचा व्यवस्थित सांभाळ करायचा आहे, याची काळजी घ्यायची, त्याच्यासाठी धन आहे. पुन्हा दुसरं प्रयोजन दान. पुन्हा कुठलंही प्रयोजन नाही. दानाने काय होतं आणि शरीर रक्षित केल्याने काय होतं बघा. एकनाथी भागवत 28वा अध्याय नाथ महाराजांनी सांगितलेले. हरी जो मूर्ती प्रतिष्ठा करून ठाये, जो मूर्ती प्रतिष्ठा करून ठाये तो सार्वभौम राज्याला आहे. जो देवालय करी सोय, जो देवालय करी सोय तो स्वामी होय तिही लोकी. जो करी पूजा विधान तो पावे ब्रह्मसदन. हे तिन्ही जो करी आपण तो मद समान ऐश्वर्य पावे. धनाचा वेच कसा सांगितला बघा. धन कुठं खर्च करायचे? उदरनिर्वाह सांगितला, संततीसाठी, मुलांसाठी, देहासाठी. हे झालं. आता दानातला विषय सांगितला. जो मूर्ती प्रतिष्ठा करून ठाय, जो मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो तो राजा ह्या पदाला पोहोचतो. दुसरा जो आहे स्वतः मंदिर बनवतो, देवालय बांधतो, तो तिन्ही लोकाचा स्वामी होतो. तिसरं जो त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो त्याला ब्रह्मदेवाचा लोक मिळतो. आणि तिन्ही हे जो करतो भगवंत म्हणतात उद्धवाला त्याला माझ्यासारखं ऐश्वर्य प्राप्त होतं. एवढंच नाही, चौथं सांगितलं आणखी, जो निष्कामतेने हे सर्व करतो त्याचं वर्णन करण्यासाठी मी असमर्थ आहे. बघा, धनार्जन करून धनाचा वेच केला, धन खर्च करू नये, जो म्हणतो मी काही केलं नाही त्याचं वर्णन करण्यासाठी कृष्ण भगवंत उद्धवाला म्हणतात माझ्याकडे शब्द नाहीत, शास्त्राकडे शब्द नाहीत, संताकडे नाहीत, साधूकडे नाहीत आणि देवाकडे सुद्धा त्याच्यासाठी शब्द नाही. विठ्ठल. आता अशा पद्धतीनं गृहस्थाश्रमांनी धन जोडायचे आणि अशा पद्धतीनं खर्च करायचे. याच्या व्यतिरिक्त खर्च केलं तर त्याला वाईट गती मिळते. दोन गती आहेत, ऊर्ध्व आणि आधो. पंचकात एखादा ऐकला असेल तुम्ही, आधोमुखी जन्मलं, पायाकून आलं, उलट आलं. आधो म्हणजे खाली, संपलं. आधोमुख जन्म, तोंड खाली करून जन्म होणं, तोंड वरी करून जन्म होणं, पायाकून होणं, जन्माचे प्रकार तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. असं असं जन्मलं बाबा, ते वेगळं. आधो म्हणजे खाली, खाली म्हणजे नरकाकडे, आणि ऊर्ध्व गती म्हणजे देवाच्या दाराकडे. आध आणि ऊर्ध्व, ऊर्ध्व शब्दाचा अपभ्रंश झाला आणि मग उद्धार शब्द आला. ऊर्ध्व द्वार, देवाचं द्वार, वरचं द्वार, उत्तम गती येते. आधो म्हणजे नरक. जर याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं तर त्याची आधोगती, नरकाकडे गती आणि
शास्त्राने सांगितल्यानुसार सहज चालण्यासारखं कमवायचं असं आणि अशा पद्धतीनं खर्च करायचं, बाकी एवढं ताण नाही. आनंदानं जगामध्ये विचरण करायचंय, आनंदानं ह्या जगामध्ये राहायचंय आणि आनंदानं देह सोडून द्यायचा, आनंदानं धन कमवायचं, आनंदानं खर्च करायचंय आणि त्याला गती सुद्धा उत्तम आहे दुसऱ्या चरणावर. गती तो कोण ज्याला उत्तम पद्धतीनं धन जोडून असं खर्च केलेलं आहे, तो उत्तमाची गती तो एकच पावेल, दुसरे नाही. उत्तम तो गती एक पावेल. तुका म्हणे आम्हाशी सुखे घालावे गर्भाशी. जरी सुखानं गर्भाला आला कधी संताच्या संगतीमध्ये. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी संत संगती. असं जीवन घालवलं आणि पुन्हा जरी देह मिळाला तरी ते सुखरूपे. उत्तम भोगीन जीव खाणे. 4 खाणे, 4 वाणे, 4 अंतकरणाचे भाग आहेत, 4 वेद आहेत. 4 आहे. 4 खाणे कोणत्या? घामापासून जन्मलेले. कोण जन्मत घामापासून? बघा आता आमच्या शेजारी एक आजी होत्या, मी 7वी 8वीला होतो. आमचे आजोबा, मला असं वाटतं त्यांना अनुग्रह असावा, कारण ते वेदांताची गप्पा मारायचे, त्यावेळेस समजत नव्हतं, ते आता कळायला लागलं. शेजारची जी आई आहे ती आजोबाची आईसारखी होती आणि शेजारचे जे आजोबा होते त्यांचं ना आमच्या आजोबाचं काही जमत नव्हतं, भांडणं चालायची. शास्त्रातला विचार सांगायचे, वेदातलं सांगायचे, म्हणून दोन्हीचं जमत नव्हतं.
पण त्याचे आजी होते ते म्हणायचं बराबर आहे. मग आजोबा त्या आजीजवळ गेले, दोघांचा संवाद चालला. आणि मग ज्यांचा विरोध होता, मालकाचा विरोध होता, त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी आमच्या आजोबाने त्यांना एक युक्ती सांगितली. त्यांनी शब्द वापरला होता, म्हणले असं कसं जन्मलं, म्हणले डॉक्टर झालं, सगळं सोडून गेलं, कुठं बोललं, नोकरी सोडली, कसं जन्मलं, म्हणले कसं जन्मलं तुम्हाला सांगतो, असं तुम्ही सांगा मालकाला तुमच्या, हे डोकं आहे का नाही, डोकं डोक्यात वाव होत्यात का नाही, वाव होत्या ना, मग या वाव कुठून जन्माल्या, त्याचं बी कुठं आहे का बी, त्याचं बी असल्याशिवाय जन्माल्या का, त्याचं बी का आहे, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज 4 प्रकार आहेत. अंड्यापासून एक निर्माण होतं, जारापासून आपला देह निर्माण झालेला आहे. 279 दिवस जारानं याचा सांभाळ केलेला आहे. मग ह्या 4 खाणीमध्ये उत्तम खाणी जी आहे ती ही, या नरद्या ऐशे गोमटे, पृथ्वी माझी नाही कोठे. या नरद्यासारखं दिव्य तेजस्वी दुसरं कोणतंही शरीर नाही. मी खूप वेळ सांगतो, याच्यातला डोळा सुद्धा विकत मिळत नाही. किती किंमत आहे डोळ्याची सांगता येत नाही. मिळून कळाला का मग? कशासाठी ऐकला डोळा? रूप बघण्यासाठी विकून टाकला, दुःख पदरामध्ये घेतलं. हात कशासाठी दिलेत? काय हाताचं काम? कळालेला नाही. उत्तम गती प्राप्त करून देणारा हा नरदेह आहे, हे साधन आहे. आणि हे मिळाल्यानंतर ग्रस्त आश्रमामध्ये दुसऱ्यावरती उपकार पण करायचा. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार, नका घालू दूध दह्यामध्ये ताक, जयामध्ये सार. नका घालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे तरी उपकार करा. दुधामध्ये सार म्हणजे लोणी, ते नका देऊ. लोणी काढल्यावर ताक तरी द्या. उपकार झाला पाहिजे. नसल शक्य ना, ज्याच्याकडे धन आहे त्याने काय करायचंय? दुसऱ्याच्या मुलीचं लग्न करा, कुणाच्या मुलाला शिकवा, दान धर्म करा. सिद्धांत आहे, परमार्थाचा सिद्धांत आहे, परोपकार आहे. परोपकार करत राहायचे. धन जोडल्यानंतर परोपकार करायचा आणि त्याची वाच्यता करायची नाही. वाच्यता केली की त्याचं फळ मिळत नाही. पेरणी झाल्यावर पेरल्यावर लावकीनं झाकून टाकतात का उघडं असतं? उघडं खाल्ल्यावर कोण खातं? म्हणजे त्याचं फळ आहे का? नाही. उगवतं का ते? नाही. म्हणून दानाचा विषय, उपकाराचा विषय मुखानं कधी काढायचा नाही. बोललं की कारभार संपला. आणखी काय सांगितलंय? तुझं व्हावा आहे देव तरी हा कोणता सोपा उपाय? आणि कांचे कानी गुण दोष मनान आणि. दुसऱ्याची निंदेसाठी भगवंतांनी मुख दिलेलं नाही. ग्रस्त आश्रमांनो सावध राहा. आपल्या वाणीला विराम द्या, बंद ठेवा. मौनम सर्वार्थ साधनम, सर्वात मोठं साधन तोंड बंद ठेवणं. दुसऱ्याच्या कर्माविषयी आपलं तोंड बंद असावं. निंदकापाशी येते अशेष पापे. ज्याने पाप केलं, जो निंदा करतो त्याचं पाप याच्याकडे येतं, याला भोगावं लागतं. आपलं बसलं की काय चालूच असतो कारभार, त्याचा वेळच नाही. आणि कांचे कानी गुणदोष मनानं आणे. कोणाचे गुणदोष मनामध्ये आणायचे नाही. उत्तम गती पाहिजे असेल तर तुझं व्हावा हे देव म्हणजे उत्तम गती येते. हे दोष मनामध्ये येऊ द्यायचे नाही. असं ग्रस्थाश्रमामध्ये उपकार करत चालायचंय. एवढंच नाही महाराज, एक वेळेस
छत्रपती शिवरायांच्या सैनिकांनी कल्याणच्या खजिन्यावरती डल्ला मारला. कशासाठी? स्वराज्य स्थापनेसाठी. धन लुटलं, सुरत लुटली, कल्याणचा खजिना लुटला. आणि लुटते वेळेस जे सैनिक होते काही, त्या सैनिकांनी सुभेदाराची सून बघितली. भयंकर तेजस्वी सुंदर रूपवान होती. अप्सरेला लाजवील असं सौंदर्य होतं. त्यांनी तिलाही उचललं. म्हणले आपण शिवरायांना देऊन टाकू. सगळं धन शिवरायाला सांगितलं. म्हणले इतके इतक्या कड्यात चांदी, इतकं सोनं, इतकं हिरे, इतके माणिक मोती. आणि म्हणले आणखी एक रत्न राहिले तुम्हाला सांगायचं. म्हणले कोणतं रत्न? लगेच सुभेदाराने सांगितलं त्या रत्नाला घेऊन या. त्या कन्येला समोर आणलं, शिवरायाच्या समोर उभं केलं. म्हणले कोण आहे? म्हणले हे सुभेदाराचे सुने. म्हणले एक काम करा, एक साडी आणा म्हणले सुंदर, हिला बांगड्या भरा, हिला चुडा द्या आणि सुरक्षित जिथून आणली त्या घरी नेऊन तिला पोच करा. एवढंच नाही म्हणले, आमची आई जर एवढी सुंदर असती तर शिवाजी सुद्धा खूप सुंदर झाला असता. पर उपकारी नेने पर स्त्रिया सदा बहिणी माया. तुकोबाराकडे एक स्त्री काम वासनेनं आली. मनामध्ये कामाचा भाव आहे. तुकोबाराचा स्वतःचा अभंग आहे. काम वासनेनं आली, आसक्त झाली तुकोबारावरती. तुकोबारा म्हणले तुला काय मी एवढाच नर दिसलो का? म्हणले तुला परस्त्रियामा रुखमाई समान. पर उपकारी नेने पर निंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. असं ग्रस्ताश्रमाचं आचरण असावं. भूतावरती दया असावी. जे जे भेटी भूत, भूत म्हणजे तुम्ही आम्ही. ह्या शरीराला भूत म्हटलेलं आहे. शरीर म्हणजे भूत. हे सगळे भूत आहेत. म्हणले भूत आमच्या घरात नाही. हे भूत खरंय. हे भूत नाही लागलं पाहिजे. हे भूते भूत. तिकडे भूत भीत कुठं नाहीत. हे भूते. ह्या भूतापासून सावध राहायचं. या भूतावरती दया करायची. दया क्षमा शांती तेथे. दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. बघा देव कुठे आहे? देव कोठे आहे? देव कोठे आहे? देव कोठे आहे? देव येथे आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दया भूताविषयी असावी. भूत दया काय काय सांभाळायचं? भूत दया गायी पशुचे पालन. गायीचा सांभाळ करायचा आहे. गायीचा सांभाळ करते वेळेस प्राण गेला तरी हरकत नाही,
स्त्रीचा सांभाळ करते वेळेस प्राण गेला तरी हरकत नाही, आणि पृथ्वीचा सांभाळ करते वेळेस प्राण गेला तरी हरकत नाही, त्याला गतीचे नाही तरी जाणारच. जर राखून ठेवला तर नरक आहे, आणि जर तिथं प्राण गेला तर उत्तम गती. शरीर एक वेळ जाणारच, आठवणीत ठेवा. देह जाहो आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भाव, हा भाव असावा. स्त्री, गाय आणि पृथ्वी देश रक्षणासाठी बलिदान देते, त्यांना उत्तम गती. त्यांनी परमार्थ नाही केला तरी त्यांना उत्तम गती. स्त्रीचा रक्षण करते वेळेस प्राण गेला तरी त्याला उत्तम गती, आणि गायीचा सांभाळ करते वेळेस प्राण जरी गेला तरी त्याला उत्तम गती. भूत दया गायी पशुचे पालन. आणखी पानपोळे रानात, नाही तर आपण विहिरीचं मोटरीचं पाणी घेऊ देणार ना गावाबरोबर.